समाजसेविका कांचनताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तृत्ववानांचा गौरव, घरकाम करणाऱ्या महिला, शेतकरी, रिक्षाचालक व महिला पोलिसांचा सन्मान, स्वामिनी प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी हेल्थ कार्ड आणि शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठेची मागणी. खोपोली येथे स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा तसेच शिंदे शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा कांचनताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. घरकाम करणाऱ्या महिला, प्रगतशील शेतकरी, प्रामाणिक रिक्षाचालक, स्वच्छता दूत आणि महिला पोलिसांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना कांचनताई जाधव यांनी घरकाम करणाऱ्या महिलांसाठी हेल्थ कार्ड योजना सुरू करण्याची तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी खोपोली येथे कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वामिनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत सर्वसामान्यांच्या हितासाठी राबवले जाणारे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. समाजातील विविध घटकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य निश्चितच अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. यशस्वी स्त्रीचा सहभाग असतो का? परंतु आज इथं आवर्जूनपणे सांगावं लागेल की माझ्या यशस्वी भगिनी मागे, स्त्री मागे, कांचनताईच्या मागे संजय जाधवांचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे आणि ते नेहमीच माझ्या कांचनताईला सहकार्याची भूमिका एक कधी म्हणून करत असतात. पांडेसाहेब, आपण सर्वजण साक्षीदार या ठिकाणी. खरं तर अनेक लोक मी या खोपोली शहरामध्ये अनेक व्यावसायिक पाहिले, अनेक उद्योजक पाहिले, अनेक NGO पाहिले, अनेक सहकार्य करणाऱ्या संस्था पाहिले, परंतु कांचनताईचं मी मगाशी कांचनताईला या ठिकाणी सांगितलं की कांचनताईची संपत्ती जर काय असेल तर उपस्थित असणाऱ्या घरेलू कामगार महिला भगिनी हीच कांचनताईची खरी संपत्ती या ठिकाणी आहे असं म्हणावं लागेल. आपण सारे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स वर काम करणारे कर्मचारी असतील, रिक्षाचालक असतील, शेतकरी असतील, सर्वसामान्य सामाजिक बांधिलकी जपत काम करणारी प्रत्येक संघटना, पोलीस, महिला भगिनी यांचा सन्मान या ठिकाणी केला. रिक्षावाल्यांचा प्रामाणिकपणा कांचनताईंनी दाखवला. डॉक्टरांचे मदतीचा हात दाखवला, पत्रकारांचं सहकार्य दाखवलं. ज्या ज्या लोकांनी या
खोपोलीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची होत असणारी सेवा स्वामिनी महिला प्रतिष्ठान एक असं प्रतिष्ठान कांचनताईंनी या ठिकाणी उभारलं गेलं प्रियाताई, की तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की अशा पद्धतीचं काम सर्वसामान्य असणाऱ्या लोकांचा सन्मान करण्याचं काम हे कांचनताईंच्या रूपाने स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। या गोष्टीचा असाच अभिमान मला या ठिकाणी आहे। मला सांगायला अभिमान वाटतो कमी कांचनताई सारखी भगिनी आज या ठिकाणी माझी भगिनी म्हणून या ठिकाणी सांगतोय का जिच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची सेवा या ठिकाणी होत आहे, गोरगरिबांना मदतीचा हात त्या ठिकाणी मिळत आहे। हीच खऱ्या अर्थाने आपली संपत्ती असं समजून वसतिगृहातील विद्यार्थी असतील, ज्या मुलांना ज्या विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट्स पूर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला पाहिजे या उद्दिष्टाने कांचनताई पुढे सरसावले आहेत। त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, त्यांना 2 टाइमचं जेवण देणं अशा पद्धतीचा उपक्रम सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे। मी अनेक लोक पाहिले, अनेक लोक आपल्या पद्धतीने व्यवसायात श्रीमंत आहेत, पैसा व्यवस्थित बाळगून आहेत, परंतु आपली प्रचंड मेहनत महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल, मसाल्याच्या व्यावसायिक म्हणून असतील, जे जे छोटा मोठा व्यवसाय तिच्या परीने तिला करता येत असं कांचनताई प्रचंड मेहनत घेऊन आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत। परंतु आपल्या व्यवसायातून गोरगरीब महिलांना कसा मदतीचा हात मिळेल हे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या कांचनताई या आगळ्या वेगळ्या महिला भगिनी आहेत। त्या गोष्टीचा खरोखरच आपण जेवढा त्यांचा सन्मान करावा तेवढा कमी आहे। आज या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, या सगळ्या घरेलू कामगार म्हणून प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी काम करत असतात। हजारो कुटुंबांना त्या ठिकाणी सिनियर सिटीजन असतील, विद्यार्थी असतील, मुलं असतील, या सर्वांचा संगोपन करण्याचं काम या घरेलू कामगार महिला भगिनी करत असतात। परंतु त्यांचा सन्मान राखण्याचं काम मात्र कोण करत असतो। मी नेहमी माझ्या भाषणातून सांगत असतो की या घरेलू कामगारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्याच्या घरातील असणाऱ्या, आपण ज्या घरी काम करत असतो त्या घरातील प्रत्येक व्यक्तीने या घरेलू कामगार महिलांचा सन्मान राखण्याचं काम केलं गेलं पाहिजे। आपल्या घरातील जसं आपण आपल्या आई वडिलांना सन्मानित करतो, मान देतो, रिस्पेक्ट देतो, तसाच रिस्पेक्ट हा माझ्या या महिला भगिनींना, घरेलू कामगार महिला भगिनींना मिळाला पाहिजे। आणि या उदात्त हेतूने कांचनताई त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असतात। ज्या ज्या महिलांवर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी कांचनताई उभ्या असतात। याच महिलांच्या माध्यमातून अनेक कुटुंब, अनेक कोण व्यवसाय करत असतो, कोण जॉब करत असतो, या सगळ्यांना मदतीचा हात या घरेलू कामगार महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो। ज्या पद्धतीचं काम आपण सामाजिक बांधिलकी जपत या परिसरामध्ये, या खोपोली शहरामध्ये आपण करत आहात, या घरेलू कामगार महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, ज्या ज्या आपण या ठिकाणी रिक्षावाले असतील, ॲम्ब्युलन्सवर काम करणारे कर्मचारी असतील, या साऱ्यांना या ठिकाणी सांगतो, मी सुद्धा एक आमदार म्हणून आपल्या समोर जरी उभा असतो तरी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, आमदार म्हणून आपल्या समोर उभा आहे। त्यामुळे भविष्य काळामध्ये